आणि अंतरवली सराटी ते नवी मुंबईतल्या वाशीपर्यंत आरक्षण यात्रा काढल्यानंतर मुंबईच्या वेशीवरच सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या होत्या। त्यामुळे मराठा समाजानं ठिकठिकाणी जल्लोष करत आनंदही व्यक्त केला। नेमका हाच धागा पकडत छगन भुजबळ यांनी नवा कयास काढलाय। मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर गावागावात जल्लोष करण्यात येतोय, पण काही ठिकाणी या जल्लोषाऐवजी उन्माद सुरू असल्याची टीका भुजबळांनी केली आहे। काही गावांमध्ये ओबीसी समाजाला शिवीगाळ केली जात असल्याचा दावाही भुजबळांनी केलाय। भुजबळांचे हे दावे जरांगे पाटील यांनी खोडून काढलेत। गावागावात आजही मराठा ओबीसी समाज एक दिलानं राहत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो एक उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत डीजे नाच करायचा, जिथे ओबीसी घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला। दुर्दैवाने ते काही 1-2 ठिकाणची अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे 2 घरं आहेत, एक घर आहे ओबीसीचं, ते गावच सोडत आहेत। नुसता उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कुणाची ना नाही, उन्माद, आणि तो ओबीसीच्या विरुद्ध शिवी गाळ देत डीजेवर सुद्धा मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत। गावखेड्यात आम्ही लय प्रेमाने, मी भाषण नाही करत नसतं, हे सत्य हकीकत आहे। आत्ताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकलवर जाताना दोघं 50-50 पेट्रोल टाकतो गाडीला। त्याने आज चहा पाजिला तर आम्ही उद्या पाजितो, नाही दिला एकमेकाला चहा नाही पाहिलं तर कचाकच घोडीला देते एकमेकाला। एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात। आत्ताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी दे। ही रिअल परिस्थिती आत्ताची। नांगरा सुद्धा बैल एकमेकाला देतो आम्ही। हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे। हे दूषित हे करायला लागलेत। मी म्हणलो का आधी कोयते घ्या कोरडी घ्या हे म्हणले, तरीही आम्ही शांततेचं आव्हान केलं। आता गाणे लावून नाचते त्याला काय नाही, ते तर झोपल्याला येशीत तिकडं, इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।